नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला 1 कप पोहा घ्यायचा आहे. स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. पोहा धुवायचा नाही आहे, कच्चाच टाकायचा आहे आपल्याला. तसाच 1 कप रवा घ्यायचा आहे, बारीक जाड कुठलाही चालेल. स्वच्छ निवडून घ्यायचे दोघं वस्तू व्यवस्थित आणि मिक्सर जारमध्ये टाकून द्यायचं आहे. आता त्याला पातळ असं दळून घ्यायचं आहे, मस्त बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पीठ पडतं तोपर्यंत जास्त बारीक होत नाही. तांदळाच्या पिठासारखं थोडंसं रवाळ असतं, जास्त बारीक नाही होत. तुम्ही कितीही फिरवलं तरी बघू शकता अशा पद्धतीने इतकंच बारीक होतं. आता त्याच्यात आपण जास्त मसाले पडणार नाही आहेत. कमी मसाल्यांमध्ये अतिशय भन्नाट चवीचा नाश्ता बनवणार आहोत. फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर टाका, नसेल तर काही टेन्शन नाही, नका टाकू. कढीपत्त्याला आपण तोडून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे किंवा कापून घेऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. चवीपुरता थोडंसं तिखट टाकायचं आहे आपल्याला, लाल तिखट. तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता, हिरवी मिरची टाका किंवा चिली फ्लेक्स टाकू शकता. आता आपण याच्यात पाणी टाकणार आहोत. पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला. जास्त पातळ जर का झाले तर मग आपला नाश्ता जेव्हा आपण तव्यावर टाकतो त्यावेळेस तो तुटून जातो. म्हणून पाणी टाकताना हळूहळू टाकायचं आहे आणि बघू शकता किती टाकायचं आहे, पुढे सांगणारच आहे मी. एकही गाठ न राहू देतात व्यवस्थित त्याला भिजवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात. मस्त बघू शकता अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू पातळ करायचं आहे. एकदमच पाणी ओतलं तर पातळ होऊन जाईल आणि त्याच्यात गाठीसुद्धा होऊन जातात आणि त्या मोडायला खूप त्रास होतो. म्हणून थोडं थोडं करून व्यवस्थित पटकन भिजलं जातं. बस आपल्याला इतकंच पाणी टाकायचं आहे आणि इतकंच पातळसुद्धा ठेवायचं आहे. मस्त. आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. गॅसवर पॅन ठेवायचं आहे किंवा तवा ठेवायचा आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते ठेवायचं आहे. असं काही नाही की व्हिडिओमध्ये जे ठेवलेलं आहे तेच तुम्हालाही ठेवायचं आहे. थोडंसं चमचावर बॅटर घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकायचं आहे. जास्त तेल लागत नाही, फक्त तवा थोडासा ग्रीस करायचा आणि बॅटर त्याच्यावर टाकून द्यायचं. पातळ पसरवायचं जेणेकरून पटकन नाश्ता बनवून तयार होईल आणि त्याच्यात कच्चं पण राहणार नाही. बघू शकता नाश्ता अजिबात तव्याला चिटकत नाही, खायला भन्नाट चवीचा बनतो. तुम्ही हा नाश्ता टिफिनमध्ये, ब्रेकफास्टमध्ये किंवा दुपारी केव्हाही बनवून खाऊ शकता. अतिशय सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो, वेळ लागत नाही आणि बघू शकता तुम्ही किती मस्त असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. सर्व नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा त्याच्यात थोडं थोडं करून बॅटर टाकायचं आहे, त्याला पसरवायचं आहे. जितकं पातळ पसरवता येईल तेवढं पसरवायचं. पुन्हा तेल टाकायची गरज नाही आहे, त्याच तेलात सगळं होऊन जातं. जास्त तेलकट नाश्ता होत नाही, बघू शकता. आणि अजिबात पॅनलासुद्धा लटकत नाही. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मस्त खूप खमंग असा वाससुद्धा येतो आहे, खायला भन्नाट चव लागते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिली तरी फिनिश होऊन डबा घरी येईल. बघू शकता मस्त बनवून तयार झालेला आहे आपला नाश्ता. वाव, खायला खूप छान लागतो. घरच्या साहित्यातून बनवून तयार होतो पहिली गोष्ट म्हणजे. मस्त. थँक्यू.